पोलादपूरमधील जलस्वराज्य टप्पा 2 योजनेचे 3-13 शासनाच्या योजनेअंतर्गत झालेल्या टाक्या भर पावसात रिकाम्या। योजना अपूर्ण असताना पूर्ण झाले असल्याचे दाखले। ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका हा दुर्गम डोंगराळ भागात असून पावसाळा संपताच या तालुक्यातील बहुतांश गाव वाड्यांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते। याच पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईमधून मुक्त करण्यासाठी शासनामार्फत जलस्वराज्य टप्पा 2 अंतर्गत योजना देण्यात आली। कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले। मात्र या योजनेअंतर्गत झालेल्या टाक्या ह्या कुचकामी ठरल्या असून जवळजवळ 6 ठिकाणी उभारण्यात आलेल्या टाक्यांमधील 2 ते 3 ठिकाणी पाणीसाठा होत नाही। त्यामुळे नागरिकांना या योजनेचा आजतागत कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नाही। मात्र आता पंचायत समिती मार्फत या सर्व ग्रामपंचायतींना एक ठराव पाठवण्यात आला असून हा ठराव म्हणजे सरळ दिशाभूल आहे। यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की संबंधित जलस्वराज्य टप्पा 2 ही योजना परिपूर्ण असून त्यापासून सर्वांना पाणी पुरवठा होत आहे। त्यात कर म्हणजे या रेडीमेड ठरावात असे नमूद करण्यात आले आहे की या योजनेची पाहणी ग्रामीण पुरवठा जिल्हा परिषदेचे श्री वसंत राठोड समाज व्यवस्थापन तज्ञ अधिकारी तज्ञ यांनी केली असल्याचे दाखविले आहे। मात्र ही योजना सुरुवातीला नारळ फोडून ठेकेदार गेल्यानंतर कोणी या ठिकाणी फिरकला नाही, अधिकारी तर आलेच नाहीत। मग असे खोटे ठराव करून प्रशासन नेमके काय साध्य करणार आहे हाच मुळात नागरिकांना पडलेला प्रश्न आहे। त्यात ही योजना पूर्ण झाली असून ती संबंधित ग्रामपंचायतींनी हस्तांतरण करून घ्यावी असा तगदा लावण्यात येत आहे। त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच देखील संभ्रमात पडले आहेत। जर योजना पूर्ण नाही, नागरिकांना यातून पिण्यासाठी एक हंडा पाणी मिळत नसेल तर आम्ही ही योजना हस्तांतरित कशी करून घ्यायची असा गंभीर प्रश्न ग्रामपंचायत सरपंच श्री राकेश उतेकर यांना पडला आहे। जर ही योजना परिपूर्ण झाली असा दाखला ग्रामपंचायत मार्फत देण्यात आला तर साहजिकच या सर्व गावे टँकर मुक्त म्हणून गणली जातील आणि पाणी टंचाई काळात पाण्यावाचून वंचित राहावे लागेल याची भीती या गावातील ग्रामस्थांना भेडसावत आहे। त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी येथील ग्रामस्थ व सरपंच यांनी मी 24 तासकडे केली आहे। त्यामुळे गंभीर अशा पाणी प्रश्नावर शासन किती गंभीर आहे हे दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शेखर कदम, नवनाथ पवार सह करुणा मानकामे, मी 24 तास, पोलादपूर। आणि 30 लाख रुपये खर्च करून सुद्धा एरंगेवाडी, पार्टेवाडी आम्ही डोंगरावर वसलेल्या वाड्या आहेत, ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द हद्दीमधील, तरी आम्हाला पाण्याची खूप बिकट परिस्थिती असल्यामुळे शासनाने या दोन्ही कामाची शासन स्तरावर योग्य ती चौकशी करून हे आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्यावी हे ग्रामस्थांकडून आम्ही शासनाला विनंती करत आहोत। पोलादपूर तालुक्यामध्ये जलस्वराज्य टप्पा 2 मधून साठवण टाक्या बांधण्यात आल्या। या साठवण टाक्या वर्ल्ड बँक आणि प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आल्या। त्या पोलादपूर तालुक्यामध्ये 6 गावं आणि 10 वाड्या याच्यामध्ये या टाक्या बांधण्यात आल्या। याचं उद्दिष्ट प्रशासनाचं एक की असलेल्या वाड्या, वस्त्या किंवा गावं या टंचाईग्रस्तमध्ये असतात, त्यांना पाणी पुरवठा भेटत नाही। टंचाईच्या वेळी त्यांना टँकर मुक्त करण्याची हा प्रकल्प शासनाने हातात घेतला। पर तसंच भोगाव खुर्द गावामध्ये पार्टेवाडी आणि एरंगेवाडी या 2 गावांमध्ये त्यांनी साठवण टाक्या जलस्वराज्य टप्पा 2 आणि प्रशासनाच्या माध्यमातून या पूर्ण करण्यात आल्या। साधारण या योजनेची कॉस्ट साधारण 30-1 लाख रुपयेपर्यंत जाते। 30 लाखाच्या या दोन्ही साठवण टाक्या पूर्ण करण्यात आल्या। पण 3 वर्ष योजना पूर्ण होऊन सुद्धा आजही एक थेंब पाणी त्या टाकीमध्ये उपलब्ध नाही। आज प्रशासन आम्हाला ग्रामपंचायतीला पत्र काढते की सदर योजना ही पूर्ण झालेली आहे, योग्य पद्धतीने पाणी पुरवठा योग्य पद्धतीने वाडीमध्ये ग्रामस्थांना भेटत आहे, तर तुम्ही सदर योजना ही हस्तांतरित करून घेण्यात यावी। आम्ही जर योजना पूर्ण नसेल तर हस्तांतरित करून घेण्याचा प्रश्न येत नाही आणि ही कुठेतरी प्रशासन आम्हाला बळजबरी करून आणि चुकीचा ठराव हा आमच्याकडे मागण्यात येत आहे। त्या संदर्भात ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्दने टाक्यांचे झालेले चुकीच्या पद्धतीचे काम वारंवार ह्या 2 तक्रारी आम्ही केलेली आहे। प्लस त्यांनी जो काय आमच्याकडे ठराव मागितलेला आहे हस्तांतरित करण्याचा, त्याच्यामध्ये त्यांनी रेडीमेड ठराव आम्हाला दिलेला आहे। त्या ठरावामध्ये श्री वसंत राठोड सामाजिक व्यवस्थापन तज्ञ हे त्या सभेला उपस्थित राहिलेले आहेत।
हे कुठल्याही सभेला उपस्थित न राहता ह्याच्यामध्ये ठरावामध्ये त्यांनी उल्लेख केला आणि संबंधित त्या सभेला उपस्थित राहून त्यांनी त्या योजनेची पूर्ण माहिती दिलेली आहे. दुसरी गोष्ट आहे, त्याचं एस्टिमेट कॉपी दिलेली आहे. त्या पद्धतीत ते काम झालेलं आहे का हे कुठल्याही प्रशासनाने अजूनपर्यंत वाकूनही बघितलेलं नाही. आणि तिसरं त्याच्यामध्ये मुद्दा दिलेला आहे की सदर योजनेचा पाणी पुरवठा हा योग्य पद्धतीने वाडीमध्ये पुरवण्यात येत आहे. जर पाणी पुरवठा होतच नसेल तर हा चुकीचा हस्तांतरित करून घेऊन ग्रामपंचायत हे भविष्यामध्ये देखभाल दुरुस्ती करणार आणि ती गाव ते वाड्या टंचाईग्रस्ताच्या बाहेर जाणार आणि भविष्यात त्यांना जर टँकर उद्या लागला तर त्यांना ते टँकर मिळणार नाही. टंचाईग्रस्त असा चुकीचा ठराव आणि छापील ठराव हा आमच्याकडून बळजबरी करून आमच्याकडं संबंधित प्रशासन व संबंधित पंचायत समिती BDO यांनी मागितलेला आहे आणि त्यांना आम्ही पूर्णपणे नकार दिलेला आहे. तर वादाचा मुद्दा असाच आहे की जर एवढी रक्कम खर्च होत असेल आणि जर एवढी मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च होत असेल तर त्याच्या त्या पद्धतीत कामे होणं गरजेचं आहे. हीच आम्हाला प्रशासनाच्या माध्यमातून किंवा आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रशासनाला हीच विनंती आहे की ह्याची योग्य ती चौकशी करून संबंधित ग्रामस्थांना संबंधित ग्रामपंचायतीला योग्य तो न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागतील याची तुम्ही नोंद घ्यावी. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.